माहौर तालुके के किसान अपने मसाइल की यकसुई के लिए जिला कलेक्टर दफ्तर पहुंचे। 150 से जायद किसानों के इस वफ्द ने अपने मसाइल से नांदेड़ के जिला कलेक्टर को वाकिफ करवाया। किसानों का इल्जाम है कि हुकूमतों की किसानों की फलाह के लिए नाफिज की गई स्कीमों का इन्हें कोई फायदा नहीं पहुंच पा रहा है। खुसूसन 2014 में किसानों के लिए नाफिज की गई स्कीम से ये लोग महरूम हैं। जिला कलेक्टर से मुलाकात में इन्होंने अपनी हालत जार का इजहार भी किया। इस मौके पर किसानों ने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम सौंपा जिसमें इनके मुख्तलिफ मांगे दर्ज की गई हैं। हे सर्व माहूर तालुक्यातून आलेले शेतकरी आहेत। दत्तशिखर संस्थान या ठिकाणी हे सर्व कास्तकार म्हणून कार्यरत आहेत 50-60 वर्षापूर्वीपासून आणि 8 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत माहूर तहसील कार्यालयावर AIKS किसान सभेच्या नेतृत्वाखाली यांनी आंदोलन केलं होतं। 2014चं शासकीय अनुदान जे आलेलं आहे कास्तकारांच्या नावानं ते वाटप तात्काळ करावं ही यांची एकमुखी मागणी होती। प्रशासनाने त्या आंदोलनाची दखल घेतली आणि वज्रा शेखफरीद येथील 183 शेतकरी जे इथं आज आलेले आहेत आणि दत्तमांजरीचे 106 शेतकरी अशा आमच्या 2 गावचे माहूर तालुक्यातील शेतकरी इथं आलेले आहेत। आज त्यांची माननीय KR परदेशी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात सुनावणी हेरिंग आहे आणि हे प्रकरण जे आहे दत्तशिखर संस्थांच्या वतीनं अपील केलं होतं, कोर्टात त्यांनी दाखल केलं होतं। परंतु 13 तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होऊन SDM गोयल साहेब किनवट आणि तहसीलदार वरणगावकर यांनी माहूरच्या तहसीलमध्ये किसान सभेच्या एका डेलिगेशन सोबत आणि शेतकरी कृती समितीच्या डेलिगेशन सोबत एक करार केला आणि 2014चं शासकीय अनुदान जे आहे 7 ते 8 कोटी रुपये आलेले आहेत ते अनुदान शेतामध्ये जे पेरणीसाठी खर्च केला होता त्याचा ते पैसे मिळावेत म्हणून मागणी होती आणि ते अनुदान वाटप करण्याची मंजुरी ज्यावेळेस मिळाली त्या मंजुरीच्या अनुषंगाने आज इथे हे सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि आता दुपारी 2च्या नंतर माननीय KR परदेशी साहेबांकडे यांची हेरिंग आहे। आमची मागणी शेतीसाठी आहे। काय अडचण आहे शेती? आमच्या शेतीचे अनुदान मिळालं पाहिजे आम्हाला। आमच्या शेतीला 60 वर्षापूर्वी आम्ही शेती करत आहोत। आमचे आजोबा पंजोबापासून आम्ही शेती करत आहोत पण आम्हाला काहीच मिळत नाही मोबदला म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। अगोदर मिळत होतं? अगोदर आम्हाला अनुदान मिळत होतं, आता काही मिळालं नाही म्हणून आम्ही इथं आलो।